महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमराठी भाषिक वाहन चालक यास मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम पहिल्या प्रशिक्षण केंद्रासह ठाण्यातील नौपाडा येथील आदित्य प्रतिष्ठान व अभिनय कट्टा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने अमराठी भाषिक वाहन चालक यास मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम तसेच महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या मराठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 4 तासांचं प्रशिक्षण, दिवसातून किमान 1 तास याप्रमाणे हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे। या शिबिरात चालकांना फक्त 15 वाक्य, जसे की तुम्हाला कुठे जायचं आहे, मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन, माझे मीटर व्यवस्थित चालू आहे, तुमचे एवढे पैसे कसे झाले इत्यादी दैनंदिन व्यवहारातील वाक्य प्रामुख्याने शिकवण्यात येणार आहेत। जे रिक्षा चालक हा 4 दिवसांचा कोर्स पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हे प्रमाणपत्र चालकास वाहन परवाना, रिन्युएशन, वाहन परमिट, नवीन लायसन्स मिळणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी यावेळी सांगितलंय। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, अभिनय कट्ट्याचे संचालक को साप ठाणे जिल्हा, राज्य परिवहन विभाग समन्वयक किरण नागती, एकता रिक्षा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, माजी नगरसेवक भास्कर पाटील, दीपा ठाणेकर, हर्षला लिखिते, इतर पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आणि ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही जेव्हा चाल ना तेव्हा बाकी मागे लागतील सगळेजण, बरोबर की नाही? अरे ये किधर से लाया यार, नहीं मैं तो सीख गया हूँ। हिंदी भाषिक लोकांना मराठीचं प्रशिक्षण व्हावं याकरिता आज ठाण्यामध्ये सर्वात प्रथम क्लास सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आदेशित केले होते। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी अमराठी आपले रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठीच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठीचे क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत। ह्या ठिकाणी साधारणतः मराठी साहित्यिक लोकांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि आज अशा पवित्र ठिकाणी श्री स्वामी समर्थ साधना केंद्र ह्या ठिकाणी सर्वात प्रथम 15 रिक्षा चालक ह्या ठिकाणी अमराठी आलेले आहेत आणि त्यांचं प्रशिक्षण चालू करण्यात आले। महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, महाराष्ट्र मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून शुभारंभ होतो आहे। खरं म्हणजे ही एक आजचं एकूणच वातावरण आपल्या लक्षामध्ये आलं तर जे परप्रांतीय किंवा अमराठी जे आपले रिक्षा चालक आहेत यांना 15 ऑगस्टपर्यंत हे फक्त 15 प्रश्न किंवा वाक्य जे आम्ही तयार केलेली आहेत तीच त्यांनी बोलायची आहेत, की जे व्यवहारातली भाषा आहे की त्यांना बोलणं हे गरजेचं आहे। ज्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण व्यवसाय करतो आणि खरं म्हणजे नियमच आहे की मराठी भाषा बोलता आली पाहिजे। तर फक्त नियम कागदापुरता न राहता आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि त्यांचे सगळे RTOचे अधिकारी या सगळ्यांनी मिळून एक हा उपक्रम या 1 जूनपासून ते 15 ऑगस्टपर्यंत सुरू करायचंच ठरवलं। आणि जे आपले परप्रांतीय बांधव आहेत, जे इकडे उद्योग करत आहेत, मग टॅक्सी असेल, रिक्षा असेल, ओला असेल, उबेर असेल, अशा ह्या सगळ्या ठिकाणी मराठी आपल्याला आलं पाहिजे अशा प्रकारचे क्लासेस आजपासून सुरू होत आहेत। आणि हे क्लासेस कंपल्सरी आहे यासाठी की हे 15 वाक्य झाल्यानंतर त्यांना मग इथून सर्टिफिकेट दिली जाईल आणि मग ही सर्टिफिकेट जे आहे ते RTOमध्ये सादर करतील। त्यावेळी त्यांचं जे काही रिन्युएशन असेल किंवा लायसन असेल या सगळ्या मिळेल त्यांना। खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हा उपक्रम राबवतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जवळजवळ 4000 शिक्षक आणि प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही तयारी झालेली आहे आणि आजचा हा शुभारंभाचा दिवस आहे। धन्यवाद। महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा, खरं तर ह्या वाक्यानं सुरुवात महाराष्ट्र परिवहन विभागानं केली आणि अर्थातच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व जे मराठी भाषिक नाही आहेत, हिंदी भाषिक आहेत, या सगळ्या आपल्या भावंडांना एकत्र आणून पुढे आपण कसं नेता येईल, मराठी भाषेची सक्ती
ही तशी वाटायला नको. पण अर्थात सक्ती जरी असली तरी प्रताप सरनाईक, महाराष्ट्राचे प्रताप सरनाईक साहेब जे आता परिवहन मंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ही एक गोष्ट सुरू झाली आणि बघता बघता ही शाळा सुरू होणार आहे अशा पद्धतीचे वेध लागले. आणि त्यातला पहिला जे लेक्चर आहे ते आज इथे अभिनय कट्ट्यावर होतंय. आपण बघतोय की आता किमान 20 जण जे रिक्षा चालक आपले बंधू आहेत, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांनी आज पहिल्याच बॅचला सुरुवात केलेली आहे, हजेरी लावलेली आहे. अनेक प्रशिक्षक जे अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रदीप ढवळ सर खरं तर कोमसापाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. एक आदित्य प्रतिष्ठान ठाणे संस्था म्हणून त्यांनी यांना आपल्याला क्लब केलेला आहे आणि मला असं वाटतं खूप सुंदर पद्धतीनं ही सुरुवात झालेली आहे. 15 ऑगस्टनं आज ठाण्याच्या RTO हेमांगिनी पाटील मॅडम आल्या होत्या, त्याच्यामुळे मला वाटतं खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर जी काही सक्ती भाषेची व्यवहार भाषा आली पाहिजे ती आहे, ते प्रमाणपत्र त्याच्या आधी प्रत्येक बॅचचं दिलं जाईल आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप आनंदाचं वातावरण प्रत्येकामध्ये राहील.